नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, जसं जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठे होतो ना, तसं तसं आपण ऐकायला खूप कमी लागतो। आपल्याला प्रत्येक गोष्टीत असं वाटत असते की मला सगळं माहिती आहे, मी आता मोठा झालो, मला सगळं येते। आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होतं। आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत। इनफॅक्ट ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला लागतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चुकाच होतात आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतं। आणि मग आपण लोकांना म्हणायला लागतो की दुनिया वाईट आहे, हे असं आहे, ते तसं आहे, वगैरे वगैरे सगळी बोटं आपण लोकांकडे करतो। पण आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःकडे कधी बघत नाही। आपली जी विचार करण्याची पद्धत असते किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची जी पद्धत असते ना, ती चुकीची असते। पण आपण ते समजून घेत नाही, आपल्याला क्लॅरिफाय करत नाहीत, आपण स्वतःवरती काम करत नाही। आपण सगळी बोटं लोकांकडे करतो, लोकांना, जगाला दोष द्यायला लागतो। पण कसं असतं माहिती आहे का, या आपल्या आयुष्यामध्ये ना भरपूर लोक असे आहेत की ज्यांनी आपल्याला जगण्याचे मार्ग सांगितलेत, सूत्र सांगितलेत, तत्व सांगितलेत, सिद्धांत सांगितलेत। पण आपण अशा लोकांना कधी ऐकत नाही। ऐकलं तरी खूप वरून ऐकतो, किंवा त्या लोकांना आपण जे फॉलो करतो ना, ते फक्त पाया पडण्यासाठी किंवा त्यांचा भक्त होण्यासाठी त्यांना फॉलो करतो। पण त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांची जी विचारसरणी आहे किंवा त्यांनी जे सांगितलंय किंवा जे लिहून ठेवलंय ना, त्या गोष्टींचा आपण कधी बारकाईनं अभ्यास नाहीत करत। त्याच्यामुळे ना आपल्या आयुष्यामध्ये ना भरपूर दुःख असतं, भरपूर प्रॉब्लेम्स असतात। पण ज्यावेळेस आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालायला लागतो, त्यांना समजून घ्यायला लागतो ना, त्यावेळेस मग आपला जो भार असतो किंवा वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ ते बदलायला लागतं, आपलं आयुष्य आनंदी व्हायला लागतं। पण जवानी जी असते ना, ते आपल्याला ऐकू देत नाही, कारण त्यावेळेस आपला जो तोरा असतो ना, तो एकदम पीकवरती असतो। मला कळत नाही काय, हे कोण सांगणार मला? कारण आपल्याला कळत नाही, हे ज्यावेळेस आपल्याला कळतं ना, मग तिथून ॲक्च्युली सुरुवात होत असते समजून घेण्याची। पण हा विचार आपल्यामध्ये येणं म्हणजे स्वतःला हरवावं लागतं। मला कळत नाही हे मान्य करावं लागतं आणि मग तिथून मग कळवून घ्यायला सुरुवात होत असते। मोठमोठी जी लोकं आहेत ती स्वतःला ॲक्सेप्ट करतात, स्वतःचा कमीपणा जे आहे ते मान्य करतात आणि त्या ठिकाणी काम करतात आणि त्या गोष्टीमध्ये ते तरबेज होत असतात। पण आपल्या आयुष्यामध्ये सगळं वेगळं असतं। आपण सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट असतो, आपल्याला कोणाच्या सल्ल्याची, कोणाच्या ॲडवाईसची, कोणाची गरज नसते। आपल्या ज्यावेळेस सगळीकडून वाट लागते ना, मग आपण सावध व्हायला लागतो, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते। पण वेळेअगोदर शहाणं होणं ते खरं शहाण्या माणसाचं लक्षण आहे, हुशार माणसाचं लक्षण आहे। त्याच्यामुळे जो आपला प्रायमरी एज असतो शिकण्याचा, त्या काळामध्ये ह्या गोष्टी समजून घेणं, चांगल्या गोष्टींना वेळ देणं, चांगल्या लोकांना वेळ देणं, त्यांना ऐकून घेणं, समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। अदरवाईज मग आपल्या आयुष्याची वाट लागायला वेळ नाही। सगळे चुकीचे निर्णय घेऊन बसतो आणि परत असं वाटायला लागतं की माझ्यासोबत असं का व्हायला लागलं आहे, तसं का व्हायलं आहे, आणि त्याला परत ऑप्शन नाही आहे। म्हणून पहिल्यांदा ह्या गोष्टी बारकाईनं समजून घ्या, ऐकायला शिका, समर्पण करा। याचा अर्थ असा नाही की मी कुणाचा तरी अंधभक्त व्हा म्हणतोय, कुणाच्या तरी शरणावरती जा। तुमचा जो सत्सक विवेक आहे तो जागृत करा, तर्कानं सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग त्यानुसार ॲक्ट करायला शिका। ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी येतील, तुम्ही तर्क करायला लागाल, त्यावेळेस मग तुम्हाला कोणी मूर्ख नाही बनवू शकणार। आज जे सोशल मीडियाचं जे सगळ्या काय गोष्टी चालू आहेत आपल्या आजूबाजूला, आपल्याला बुद्धीचा वापरच करू दिला जात नाही। सगळं आपल्याला असं बंबार्डिंग केलं जात आहे। आपण एखादी जरी रील्स बराच वेळ बघितली ना, दुसरी त्या टाईपचीच लगेच खाली येते। म्हणजे एक पद्धतीचा कॉन्टेंट आपल्याकडे यायला लागला आहे आणि त्या पद्धतीची आपली विचारसरणी व्हायला लागली आहे। पण हे आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला वाटतं की हेच खरं आहे। पण ज्यावेळेस आपण तार्किक पद्धतीने विचार करायला लागतो, प्रत्येक गोष्टीला बारकाईनं समजून घ्यायला लागतो, खऱ्या खोटेचा विचार करायला शिकतो ना, त्यावेळेसच मग आपल्या लक्षात येतं की एक्झॅक्टली काय खरं आहे आणि काय खोटं आहे। पण ह्या गोष्टीसाठी आपला विवेक जागृत होणं, आपण गोष्टींना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। मग अदरवाईज मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं, आपण मागे राहतो। कधी कधी भरपूर पैसा असतो पण आयुष्यात आनंद नसतो, प्रेम नसतं, नुसतं दुःख असतं, एकटेपणा असतो। पण ह्या गोष्टी कशामुळे होतात? कारण आपण पेरणी चुकीची केलेली असते, आपण कुणाचं ऐकलेलं नसतं, कुणाला वेळ दिलेला नसतो, कुणाला समजून घेतलेलं नसतं। त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये ना ह्या गोष्टी प्रामुख्याने पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस नंतर मग ॲक्ट करा, तुम्हाला भरपूर आयुष्यामध्ये आनंद मिळेल खूप। आणि मी एवढं सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।